किती पावर आहे वीस तासला भेटला बरं मस्त म्हणजे नसता कुठे गेला ना नवीनच केला ना बाबा काहीतरी नाशिकचा भोंदू बाबा खरातच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार शिवणखुर्द येथे राजू बाबा या नावानं महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा एलएस मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमधून पर्दाफाश करण्यात आला होता। त्याची अकोला पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि राजू बाबा याची दुकानदारी कायमची बंद केली। धागेदोरे, लिंबू, नारळ आणि अंगारा देत समस्या दूर करण्याचं खोटं आश्वासन देणारा राजू बाबा महिलांना जाळ्यात ओढत असल्याचं उघड झालं। अंधश्रद्धेचा फायदा घेत हा प्रकार सुरू होता। एलएस मराठीच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलीस प्रशासन तात्काळ सक्रिय झालं। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी कारवाई करत या बाबाची दुकानदारी बंद केली। पोलिसांनी संबंधित बाबाला नोटीस बजावत कडक ताकीद दिली आहे। पुन्हा असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील दिलाय। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अंधश्रद्धेला बळी न पडता जागरूक राहावं आणि अशा भोंदू बाबांपासून दूर राहावं। मूर्तिजापूरमध्ये उघड झालेल्या या प्रकरणामुळे अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अशा भोंदूगिरीवर प्रशासन किती प्रभावीपणे लगाम लावतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात जर पाहायला गेलं तर अशोक खरात हे भोंदू बाबाचं प्रकरण ताजं असतानाच अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या शिवण या ठिकाणी भोंदू बाबा म्हणजेच राजू बाबाचं जे आहे ते एलएस मराठीच्या वतीने स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे आहे ते राजू बाबा जो शिवणचा आहे तो महिलांची फसवणूक करत भोंदूगिरी करत असल्याचं उघड करण्यात आलं होतं। याचा अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने मी दाखवू शकतो कशा प्रकारे तर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत श्रीधर गुट्टे यांच्या वतीने या बाबाला एक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याचा जो दरबार आहे म्हणजेच राजू बाबाची जी भोंदूगिरी आहे त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे। सदर या पत्रामध्ये मी सांगू शकतो नोंद करण्यात आलेली आहे। आपणास याद्वारे म्हणजेच राजेंद्र ओंकारराव डहाके राहणार व्यवसाय शेती आणि शिवण खुर्द आपणास याद्वारे नोटीस बजावण्यात येत आहे की आपण ग्राम शिवण खुर्द राहत असून आपण स्वतःला अलौकिक शक्ती असल्याचे भासावून लोकांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये महिला वर्ग जास्त यामध्ये संख्येने आपल्याकडे येत असून आपण भोंदू बाबा म्हणून अंधश्रद्धा पसरवून त्याची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे। आपण स्वतःला राजू बाबा म्हणून घेऊन परिसरात अंधश्रद्धा पसरवत असल्याचं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि यावरून अकोला पोलिसांनी आपली तत्परता दाखवत ह्या जो राजू बाबा आहे म्हणजेच हा राजेंद्र उर्फ राजू बाबा याचं जे दुकानदारी होती ही बंद करण्यात आलेली आहे। एलएस मराठीचा दणकाच एक म्हणावं लागेल की पोलिसांनी याच्यावर एलएस मराठीच्या बातमीची दखल घेत या जी फसवणूक चालू होती राजू बाबाच्या माध्यमातून महिलांची ती थांबवलेली आहे आणि अशाच प्रकारचा जे आहे इतरही ठिकाणी सुरू असल्याचं काही एलएस मराठीने जे बातमी प्रसारित केली होती त्या बातमीवर कमेंट्स आले होते आणि त्याच्यावरही एलएस मराठी कार्य करेल हे सुद्धा आश्वासित करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर राजू बाबा जो होता तो हा गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांची फसवणूक करत होता आणि त्या ठिकाणी आपली दुकानदारी चालवत होता। या दुकानदारीच्या माध्यमातून त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा घेतल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। तर यावर आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। प्रतीक कुरेकर, एलएस मराठी,